भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष तथा धार्मिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले सेवानिवृत्त शिक्षक माननीय श्रीकांत हिवाळे सर यांचा वाढदिवस पूर्णा शहरात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी बौद्ध विहारात पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो भंते पय्यावंश यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना दीर्घ आयुष्याचे आशीर्वाद प्रदान करण्यात आले। यावेळी माजी नगरोपाध्यक्ष उत्तमभया खंदारे, मुगाजी खंदारे, मुकुंद भोळे, दिलीप गायकवाड, अतुल गवळी, राहुल धवाले, किशोर ढाकरगे, गौतम वाघमारे सर, साहेबराव सोनवणे, बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे, सूरज जोंधळे सह मजदूर युनियनचे जॉईंट सेक्रेटरी तुळशीराम उर्फ बाळू गायकवाड, हर्षवर्धन बागुल, राजू भिसे, दिलीप सोनवणे, शेख आमिर अली, शैलेश विश्वकर्मा, दीपक नागोराव, जॉन अजय, शिवा प्रसाद, दीपक आहिरे, किरण मोरे, बालाजी सरोदे, शेख रहीम, गोपाल चौरेसह आदींनी श्रीकांत हिवाळे यांना शुभेच्छा दिल्या। तर सर्वांचे आभार श्रीकांत हिवाळे यांनी मानले। कारण मी इतर ठिकाणी नोकरी केली असती तर त्या ठिकाणी मला एवढा मान सन्मान मिळाला नसता, धम्माची समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली नसते। तर हे मी माझं भाग्य समजतो। पूर्णा शहर हे आंबेडकरी व धम्म चळवळीचं एक प्रमुख केंद्र आहे। पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष आहेत आणि यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्ध विहारामध्ये विविध कार्यक्रम पार पडत असतात। त्याचप्रमाणे पूज्य भदंत पय्यावंश यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं नियोजन होत असतं आणि त्यामध्ये मला एक खारीचा वाटा थोडं काम करण्याची संधी मिळते आणि त्यामधून समाजहिताचे धम्मविचाराचे कार्यक्रम आपण राबवत असतो। पूर्णा शहरामध्ये तथागत मित्रमंडळाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नाम विस्तार दिन सोहळा असेल, धम्म परिषद असेल, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असेल, त्याचप्रमाणे भारतीय संविधान गौरव सोहळा असेल, धम्म परिषदा असतील आणि सर्व महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या या ठिकाणी साजऱ्या होत असतात। आणि यामध्ये इतर शहराचं आणि पूर्णा शहरात एक आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे। तर सर्व पक्षाचे म्हणजे आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारी जी माणसं आहेत एकत्र येतात आणि अतिशय मधुर मिलोमिलन या बुद्धविहाराच्या मार्फत सर्वांचं होत असतं। आणि अशा शहरामध्ये काम करण्याची मला संधी मिळाली, याबद्दल मी स्वतः खूप भाग्यवान समजतो। याही पुढं पूर्णा शहरामध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये अडीअडचणीमध्ये सहभागी होण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीन आणि तशा पद्धतीनं माझं एक वर्तन असेल राहील अशा प्रकारचा एक दृढ संकल्प मी करतो। आणि आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करून वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही माझा जो हृदय सत्कार केला याबद्दल मनस्वी आभार मानतो। म्हणजे हे शब्द तुमचे मार्गदर्शक श्रीकांत हिवाळे सर यांचा 61वा वाढदिवस आपण पूर्णा शहरामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये सकाळपासून वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून पूर्णा शहरामध्ये साजरा होत आहे। हा शेवटचा टप्पा पाण्यामुळं थोडा व्यत्यय आल्यामुळं कार्यक्रमाचं तेवढं नियोजन काही लागू शकलं नाही, परंतु सरावर प्रेम करणाऱ्यांनी आपापल्या पद्धतीनं त्यांना व्हॉट्सअपद्वारे किंवा स्वतः भेटून त्यांना शुभेच्छा दिलेल्याच आहेत। परंतु या पाण्यामुळं थोडा विलंब झाल्यामुळं आज या बुद्धविहार या ठिकाणी आपण सर्व भारतीय बौद्ध महासभेचे आजी माजी पदाधिकारी तसेच सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। सरांचा वाढदिवस हा 61वा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। सरांबद्दल सांगायचे म्हणजे सर प्रत्येकांचे वाढदिवस सर आठवण करून देत असतात आणि त्यांच्याबद्दल त्यांना प्रोत्साहन मिळावं असं त्यांच्या लेखणीतून ते सतत लिहित असतात। अनेक मान्यवरांचे असतील, कार्यकर्त्यांचे वाढदिवस असतील, त्यांच्या प्रेरणेने कार्यकर्ता हा उभारून जात असतो आणि त्यांच्या माध्यमातून पूर्णा शहरामध्ये धार्मिक चळवळ ही
गतिमान होत आहे. कुठलाही कार्यक्रम असो, जेवढे सर त्या कार्यक्रमात जर नसतील तर तो कार्यक्रम जर जसा फिक्का झाल्यासारखाच वाटतो. परंतु आज सरांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करत असताना आमचं जे तथागत मित्रमंडळ आहे, त्या तथागत मित्रमंडळाला गेली 2 दशकापासून म्हणजे 20 वर्षापासून ते आम्हाला मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या माध्यमातून या पूर्णा शहरामध्ये केवळ सरांनी केलेलं आहे. तसेच धार्मिक चळवळ असेल, भारतीय बौद्ध महासभा असेल, त्याच्यामध्ये ते कुठल्याही कार्यक्रमामध्ये हिरारीने भाग घेत असतात आणि हा कार्यक्रम माझा स्वतःचा आहे म्हणून अशा पद्धतीनं ते काम करत असतात. मी आजच्या दिनी सरांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून असेच समाजहिताचे कार्य घडो अशी तथागताचरणी प्रार्थना करतो आणि येथेच थांबतो.